नमस्कार. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आत्मविश्वास किती महत्वाचा आहे नाही का? पण तो वाढवायचा कसा हा अनेकांना पडलेला प्रश्न असतो. चला तर आज आपण अशाच 10 गोष्टी पाहणार आहोत. 10 स्तंभ जे आपला स्वतःवरचा विश्वास वाढवायला नक्कीच मदत करतील. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि अनेकांना पडतो. अनेकदा असं होतं की आपल्याकडे कौशल्य असतं, ज्ञान असतं, क्षमताही असते, पण तरी आपण मागे राहतो. याचं कारण काय असेल? बऱ्याचदा असं दिसून येतं की अडचण कौशल्याची नसतेच. खरी अडचण असते ती म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता. हाच तो एक अडथळा आहे जो आपल्याला आपलं पूर्ण सामर्थ्य वापरण्यापासून रोखतो. कोणतीही मोठी इमारत उभी करायची असेल तर तिचा पाया मजबूत लागतो, बरोबर? आत्मविश्वासाचंही अगदी तसंच आहे. आणि हा पाया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर स्वतःची ओळख. आत्मविश्वासाची सुरुवात ही नेहमी आतूनच होते. तर पहिला स्तंभ आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे स्वतःला ओळखणं. याचा अर्थ फक्त आपल्या कमतरता शोधत बसणं नाही, तर आपल्यातल्या चांगल्या गोष्टी, आपली ताकद काय आहे हे ओळखणं. जेव्हा आपल्याला कळतं की अरे आपण या गोष्टीत खरंच चांगले आहोत, तेव्हा आपला आत्मविश्वास आपोआप वाढायला लागतो. आता वळूया दुसऱ्या स्तंभाकडे आणि तो आहे सकारात्मक विचार. हे जे नकारात्मक विचार असतात ना, ते म्हणजे आत्मविश्वासाला लागलेली वाळवीच समजा. ते आतून पोखरून काढतात. आपल्या मनात सारखे विचार येतात नाही का, की अरे हे मला नाही जमणार किंवा माझं नक्कीच काहीतरी चुकेल. हेच विचार आपल्याला मागे खेचतात. म्हणूनच सकारात्मक विचार करण्याची सवय लावणं खूप गरजेचं आहे. आणि याच विचारांना पुढे घेऊन जातो आपला तिसरा स्तंभ, तो म्हणजे इतरांशी तुलना करणं थांबवणं. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. दुसऱ्याच्या यशाकडे पाहून निराश होण्याऐवजी कालच्यापेक्षा आज आपण किती पुढे आलो आहोत यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवल्यानेच खरा आत्मविश्वास वाढतो. बरं, तर आता विचारांचा पाया तर पक्का झाला. पण फक्त विचार करून आत्मविश्वास वाढेल का? नाही, त्यासाठी कृती करावी लागते. विचारांना जेव्हा कृतीची जोड मिळते तेव्हाच खरा बदल घडतो. चला तर मग आता ह्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. तर या कृती आराखड्यात 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. चौथा स्तंभ आहे लहान लहान ध्येय ठेवा. मोठं ध्येय बघून कधीकधी भीती वाटते. त्यापेक्षा लहान टार्गेट्स ठेवा आणि ते पूर्ण करा. प्रत्येक छोटं यश आपल्याला मी हे करू शकतो ही भावना देतं. 5वा स्तंभ नवीन गोष्टी शिका. नवीन ज्ञान आणि कौशल्य आपोआप आपला आत्मविश्वास वाढवतं. आणि 6वा स्तंभ जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे चुकांना स्वीकारा. चुका म्हणजे अपयश नाही, तर त्या शिकण्याची एक संधी आहेत. या तिन्ही गोष्टी मिळून आपल्या विचारांना आत्मविश्वासी कृतीत बदलतात. आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. आत्मविश्वास मिळवणं ही एक गोष्ट झाली, पण तो टिकवून ठेवणं हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. त्यासाठी लागतो सतत सराव. याच सवयी आपला विश्वास आणखी पक्का करतात. आणि 7वा स्तंभ म्हणजे या सगळ्यांचा आत्माच आहे. तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. मी हे करू शकेन हा विश्वास मनात असला ना की मग प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद मिळते. हीच ती मानसिकता आहे जी आत्मविश्वासाची खरी सुरुवात आहे. आता आत्मविश्वास फक्त आतून असून चालत नाही, तो बाहेरून दिसलाही पाहिजे. आणि इथे येतो आपला 8वा स्तंभ. तो म्हणजे सकारात्मक आणि यशस्वी लोकांच्या संगतीत राहणं. त्यांची ऊर्जा आपल्यालाही प्रेरणा देते. आणि याच गोष्टीला जोडलेला आहे आपला 9वा स्तंभ, आपली शरीर भाषा सुधारणे. ताठ उभं राहणं, बोलताना समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलणं, या छोट्या छोट्या गोष्टी केवळ आत्मविश्वास दाखवत नाहीत तर तो वाढवायलाही मदत करतात. आणि आता येतो आपला शेवटचा 10वा स्तंभ, सातत्य. हे बघा, आत्मविश्वास काही एका रात्रीत बनणारी गोष्ट नाहीये. त्यासाठी रोज थोडे थोडे प्रयत्न लागतात. सुरुवातीला प्रयत्न करावे लागतात, मग हळूहळू त्याची सवय होते आणि मग बघा आत्मविश्वास आपोआप वाढायला लागतो. सातत्य हीच खरी गुरुकिल्ली आहे. तर हे होते आत्मविश्वासाचे 10 स्तंभ. एक प्रकारे हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा एक संपूर्ण आराखडाच आहे. पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात ती फक्त एका गोष्टीने होते. आणि ती गोष्ट या वाक्यात दडली आहे, स्वतःवर विश्वास ठेवणे हे यशाचे पहिले पाऊल आहे. किती साधं पण किती खरं आहे, नाही का? हा विश्वासच प्रत्येक ध्येय गाठण्यासाठीची प्रेरणा बनतो. चला तर मग विचार करूया की आज या क्षणी आत्मविश्वासाच्या दिशेने आपलं पहिलं पाऊल कोणतं असणार आहे. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका लहानशा पावलानेच होते.